चला आपण चौथ्या क्वेश्चन कडे जाऊ आता. पाऊस चौथा क्वेश्चन काय आहे? फोर्थ क्वेश्चन. श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5. म्हणजे श्रीमती देशपांडे यांनी काही शेअर्स खरेदी केले ज्याची शेअर्सची फेस व्हॅल्यू किती होती? ₹5 ॲट प्रीमियम ऑफ ₹20. म्हणजे ते शेअर्स प्रीमियमवर खरेदी केले. आता तुम्हाला हे माहिती आहे, शेअर्स खरेदी करताना फेस व्हॅल्यूवर खरेदी केले जात नाहीत, ते खरेदी केले जातात मार्केट व्हॅल्यूवर. परंतु इथं आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे का? तर नाही. परंतु आपल्याला दिले की ते शेअर्स प्रीमियमवर आहेत. प्रीमियमवर आहेत म्हणजे मार्केट व्हॅल्यू याची फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे? 20ने. मग जर फेस व्हॅल्यू 5 असेल, प्रीमियम 20 असेल, तर याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू किती असेल? 25. दोघांची बेरीज करायची, हे 20 आणि 5 झाले 25. म्हणजे आपली जी मार्केट व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू ती किती आली? 25. आपल्याला सांगितले हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. म्हणजे त्यांचे 20,000 रुपये त्यांनी खर्च करून, एकूण गुंतवणूक खर्च म्हणजे ही काय झाली? सम इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली त्यांनी? 20,000. आणि 20,000 त्यांना किती शेअर्स मिळाले असेल? जर एका शेअर्सची किंमत 25 असेल आणि 20,000 रुपये जर त्यांनी खर्च केले असतील तर त्यांना एकूण किती शेअर्स मिळाले? तर या 25ने याला 20,000 ला डिवाइड करा. 25 ने जर 20,000 ला डिवाइड केलं तर तुम्हाला किती शेअर्स मिळाले हे मिळून जाईल. मग बघा, 25 8 आहे 200, 25 8 आहे 200 आणि हा बरोबर 25 8 आहे 200 आणि 2 शून्य 800 शेअर्स, 800 शेअर्स त्यांना मिळालेले आहेत. येते लक्षात? संपलं उत्तर आमचं. बरं, परंतु याला असं लिहायचं नाही, याला आपल्याला व्यवस्थित पूर्ण लिहावा लागेल, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, गिवन वगैरे लिहू आपण. हा प्रश्न तसा 2च मार्काचा आहे. गिवन लिहू आपण. गिवन म्हणजे तुम्हाला आता माहित झालं असेल, त्यामधून गिवन लिहिणं सोपं असतं. क्वेश्चन मधून गिवन काय दिलंय? श्रीमती देशपांडे यांनी परचेस केले शेअर्स, फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर्सची फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणतो मी, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स म्हणजे FV इज इक्वल टू रुपीज किती? 5 आहे. रुपीज किती? 5. त्यानंतर पुढे काय दिलंय आपल्याला? प्रीमियम दिलेला आहे ₹20. त्याचा वापर करायचा मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी. मग मी मार्केट व्हॅल्यू काढणार. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV. मी मार्केट व्हॅल्यू कशी काढणार? मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी मी फेस व्हॅल्यू आणि प्लस प्रीमियमची ऍडिशन करणार. माझी मार्केट व्हॅल्यू मिळून जाईल मला. ठीक आहे. तर फेस व्हॅल्यू किती आहे आमची? ₹5 आणि प्लस प्रीमियम किती आहे? ₹20. म्हणजे आमची मार्केट व्हॅल्यू किती आली? ₹25. याचा वापर मी गिवन मध्ये करून काढून टाकला. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. म्हणजे त्यांनी 20,000 रुपये खर्च केलेत. खर्च केलेत म्हणजे काय केली? गुंतवणूक केली. लक्षात घ्या, खर्च केलेत म्हणजे काय? गुंतवणूक केली. म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट आहे ना ही. त्या कंपनीमध्ये किती रुपये गुंतवले म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे. सम इन्व्हेस्टमेंट किती गुंतवणूक केली? ₹20,000. संपलं. आता आम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कुठला वापरायचा? सम इन्व्हेस्टमेंटचा. काय? नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. बस, आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. हे झालं गिवन. गिवन नंतर आपण जाऊ आता सोल्युशन कडे. गिवन नंतर सोल्युशन. साधा सोपा फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला वापरणार? सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. बस, यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि जे काही इक्वेशन मिळेल त्याला सॉल्व्ह करू. बरं, सम इन्व्हेस्टमेंट किती रुपये गुंतवले आहेत? आताच पाहिलं, सम इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपये गुंतवलेले आहेत. 20,000 रुपीज गुंतवलेत. इज इक्वल टू किती शेअर्स खरेदी केलेत? नाही, तेच काढायचंय आणि त्याला आपण म्हणू N. नंबर ऑफ शेअर्सच काढायचे, किती खरेदी केलेत. आणि मार्केट व्हॅल्यू कितीवर किती मार्केट व्हॅल्यू काढली होती आपण? मार्केट व्हॅल्यू काढली ना शेअर्सची. काय मार्केट व्हॅल्यू काढली? ₹25 मार्केट व्हॅल्यू काढली आपण.
तर हे झालं 25. साधं सोपं आता इक्वेशन आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू यांची काढायची. तर 25 इथं मल्टिप्लिकेशनला आहे या बाजूला राईट साईडला, त्याला या बाजूला ना या ठिकाणी मल्टिप्लिकेशनला आहे तर इज इक्वल टूच्या साईनच्या या बाजूला आल्यानंतर तो डिव्हिजनला जातो. 20,000 आणि हा मल्टिप्लिकेशनचा इकडे डिव्हिजनला येईल या ठिकाणी 25 आणि पलीकडे राहील फक्त n. याला सॉल्व करा तुमचा आन्सर मिळून जाईल. मी n ला या बाजूला लिहितो आणि याला सॉल्व करा. 25 8 आहे 200 बरोबर आहे. हा 25 100 25 8 200 आणि वरचे 2 शून्य. तर किती शेअर्स रुपीज नाही बरं का, हे शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केले 800 आणि फक्त आता त्याला वाक्यामध्ये आपण लिहू. हा काय हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर 20,000. तर वाक्यामध्ये तुम्ही याला लिहू शकता. 800 शेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. हे एक्झाम्पल सुद्धा सोपं होतं. ठीक आहे. काय केलं आपण याच्यामध्ये गिवन लिहिले पहा. गिवन मध्ये फेस व्हॅल्यू लिहिली, जे जे आपल्याला दिलेलं होतं फेस व्हॅल्यू लिहिली, मार्केट व्हॅल्यू काढली आपण इथं, सम इन्व्हेस्टमेंट काढलेली आणि त्यानंतर आपण सोल्युशन पाहतोय. ठीक आहे. सोल्युशन मध्ये एवढंच आहे आन्सर आपलं. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, इझी आहे. ज्यांनी मागचे जे एक्झाम्पल पाहिलेले नाहीयेत आणि डायरेक्ट इकडं हे एक्झाम्पल पाहतायत त्यांना हे एक्झाम्पल लगेच समजणार नाही. हा बरोबर तुम्ही फॉर्म्युले वगैरे करूल परंतु मग ते रटल्यासारखंच होतंय. तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे, त्यासाठी पहिल्यापासून तुम्ही लेक्चर पाहणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपण. 5th एक्झाम्पल आहे सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेटचं. काय सांगितलंय, श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स. शांतीलाल यांनी किती शेअर खरेदी केले 150. आतापर्यंत माहित व्हायला पाहिजे. हे झाले नंबर ऑफ शेअर्स बरोबर आहे. नंबर ऑफ शेअर्स आला म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट आली. त्यानंतर फेस व्हॅल्यू किती सांगितली 100. आता फेस व्हॅल्यूवर खरेदी करतात का तर नाही, आम्हाला पाहिजे मार्केट व्हॅल्यू. हे बघा ती पण दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला सांगितलंय कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ऍट 7%. डिव्हिडंड पण दिला येतं आपल्याला. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता सेम त्या टाईपचाच क्वेश्चन आहे. आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट काढावा लागेल, त्यासाठी नंबर ऑफ शेअर्स दिलेत, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर डिव्हिडंडचा रेट दिलाय 7% म्हणजे आपण टोटल डिव्हिडंड पण काढणार आणि फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न म्हणलं ना तर 100% समजून जायचं. ज्यावेळी रेट ऑफ रिटर्न विचारला जातो त्यावेळी सम इन्व्हेस्टमेंट काढावाच लागते, टोटल डिव्हिडंड काढावाच लागतो आणि रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. जो आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला, सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, सेम त्या पद्धतीने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता मी जास्त रटाळपणा लावत नाहीये, कारण सेकंड क्वेश्चन मध्ये बरंच मी काय सांगितलं तुम्हाला, सम इन्व्हेस्टमेंट वगैरे काय असते, डिव्हिडंड काय असतो. आता मी डायरेक्ट याला सॉल्व्ह करायला घेतो. तुम्ही गिवन लिहू शकता याचं, आपण गिवन लिहू याचं. ठीक आहे. गिवन मध्ये काय काय मेन्शन करणार आपण, सगळ्या गोष्टी. सगळ्या म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा किती शेअर परचेस केलेत म्हणजे नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स, या नंबर ऑफ शेअर्सला तुम्ही n म्हणू शकता. किती शेअर्स खरेदी केले 150. बरं, त्यानंतर तुम्हाला फेस व्हॅल्यू दिलेली, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. मी डायरेक्ट लिहितो. बरं, मार्केट व्हॅल्यू लिहिली का आधी, ठीक आहे चालतं, काय नाही फरक पडत. मार्केट व्हॅल्यू म्हणजेच MV. किती दिला MV चेक करू आपण. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज 120 आणि फेस व्हॅल्यू पण दिलेली आपल्याला. फेस व्हॅल्यू म्हणजे FV. फेस व्हॅल्यू किती दिलेली चेक करा, ₹100. फेस व्हॅल्यू ₹100 दिलेली आहे आणि डिव्हिडंडचा रेट पण दिलेला आहे, तो पण लिहितो मी या ठिकाणी. डिव्हिडंडचा रेट दिलाय, मी लिहितो इथं. रेट ऑफ डिव्हिडंड किती दिलाय तो 7%, 7%. आणि रेट ऑफ रिटर्न विचारला. एवढ्या गोष्टी दिल्यात, ह्या लिहून घेतलेल्या आहेत आणि याच्याच मदतीने आपण तिन्ही गोष्टी काढणार आहोत. ठीक आहे, गिवन झालं. आता आपण सोल्युशन कडे जाऊ. तुम्हाला माहित असेल सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहिणार, सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिणार सम इन्व्हेस्टमेंट. सोल्युशन मध्ये आकडा नंबर 1, आकडा नंबर 1 काय, सम इन्व्हेस्टमेंट. त्या व्यक्तीने किती गुंतवणूक केली. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे आतापर्यंत,
नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स खरेदी केले आणि किती प्राइसवर म्हणजेच किती मार्केट व्हॅल्यूवर खरेदी केली, मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, चला किमती टाकू याच्यामध्ये. नंबर ऑफ शेअर्स किती किती खरेदी केले चेक करू एकदा. नंबर ऑफ शेअर्स खरेदी केले 150, मार्केट व्हॅल्यू 120. ओके, नंबर ऑफ शेअर्स खरेदी केले 150, 150 आणि मार्केट व्हॅल्यू किती 120. यांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, 12 पंचे 60, 12 एके 12 आणि 6 18 आणि हे 2 शून्य, म्हणजे किती रुपयांची गुंतवणूक केली 18,000. आलं लक्षात. 18,000 रुपयांची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट त्या व्यक्तीने केलेली आहे. आता सम इन्व्हेस्टमेंट झाली. आता काय काढायचं आपल्याला माहित पाहिजे. आता आपल्याला काढायचं आहे डिव्हिडंड. आणि डिव्हिडंड कसा काढायचा, लाभांश, रेट माहित पाहिजे. बरोबर आहे, डिव्हिडंड म्हणजेच काय, रेट माहित पाहिजे, रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड. आणि हा डिव्हिडंड कोणावर काढला जातो, तर हा काढला जातो फेस व्हॅल्यूवर. तुम्हाला सांगितलेले फेस व्हॅल्यू म्हणजे यांचा गुणाकार करायचा फेस व्हॅल्यू बरोबर. मग चला किंमत टाकू याच्यामध्ये. रेट किती दिलाय आपल्याला चेक करू एकदा. 7% दिलाय समथिंग काहीतरी. हा, 7% रेट ऑफ डिव्हिडंड दिलाय आणि फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे 100. ठीक आहे, रेट दिलाय 7% आणि इंटू फेस व्हॅल्यू दिली 100. चला याला सॉल्व करू. 7% म्हणजे 7/100, 7/100 आणि इंटू हा काय 100. तर 100ला गेला 100 म्हणजे रुपीज किती 7. हा, एका शेअरवर 7 रुपये मिळणार आहेत. मग सगळ्या शेअर्सवर डिव्हिडंड किती मिळेल, बरोबर ना. हा झाला एका शेअर्सचा डिव्हिडंड. तर आपल्याला काय करायचंय, सगळ्या शेअर्सचा डिव्हिडंड म्हणजे आपण त्याला म्हणू टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड कसा काढायचा, किती शेअर्स आहेत माहिती का आपल्याला, हो, आणि त्या शेअर्सला गुणायचं कितीने 7ने, कारण एका शेअर्सवर 7 रुपये मिळतोय. मग टोटल शेअर्स किती आहेत 150, 150, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 150ला मल्टिप्लाय करणार आपण 7ने, तर हा होईल 700, 7/5 आहे 35, 3 7 एके 7 आणि 3 10, 1050. टोटल डिव्हिडंड किती मिळाला 1050 इतका डिव्हिडंड मिळालेला आहे 1050. आणि किती गुंतवणूक केली होती, इन्व्हेस्टमेंट किती केलेली 18,000, त्याच्यामध्ये डिव्हिडंड किती मिळाला 1050. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, 3 नंबरची गोष्ट. 2 झाल्या, डिव्हिडंड झाला, टोटल डिव्हिडंड काढला आपण, म्हणजे टोटल डिव्हिडंड काढला. आता आपल्याला काय काढायचं आहे, सम इन्व्हेस्टमेंट. सी 3 लिहिले का सी लिहिलंय, हेच विसरून जातो कधी कधी मी. 2 नंबर इथं 3 नंबर आकडा टाकावा लागेल. तर रेट ऑफ रिटर्न, आणि रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला सोपा आहे. ज्या 2 गोष्टी काढल्यात, कुठल्या कुठल्या, आता काढलेली टोटल डिव्हिडंड आणि सगळ्यात वरती काढलेला सम इन्व्हेस्टमेंट, यांचा भागाकार, यांचं डिव्हिजन आणि याला इंटू किती 100. चला किमती टाकू. टोटल डिव्हिडंड किती आहे 1000, याचा टोटल डिव्हिडंड किती आहे 1050. आणि सम इन्व्हेस्टमेंट किती याची चेक करू आपण. सम इन्व्हेस्टमेंट किती काढली 18,000, 18,000, 18,000 आणि इंटू काय पुढं 100. चला याला सॉल्व करू. 0ला गेला 0, 0ला गेला 0 आणि या 0ला गेला हा 0, बरोबर आहे. मग राहिले किती 105 आणि खाली 18. चला याला सॉल्व करू आपण. दोघांना पण आपल्या 3ने भाग जातोय, याला पण 3ने भाग जातोय, 3 सका 18 आणि याला पण 3ने भाग जातोय, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. आणि आता 6ने 35ला भागू, पॉईंट मध्ये आन्सर येईल, येऊ द्या, काही फरक पडत नाही. तर हा झाला 35 आणि 6 पंचे 30, खाली उरले 5. इकडं काही नाहीये, फुकटचा घेतला 0 दिला पॉईंट. 7 सक सॉरी
8 × 48 म्हणजे 6 × 8 = 48. म्हणजे किती राहिले 2 राहिले, पुन्हा घेतला 0 फुकटचा, इथे येईल 6 × 18, पुन्हा 2 आणि 6 × 18, हे हा गाडा सुरूच राहील. म्हणजे 3 3 3 3 3 म्हणजेच आपण याला लिहितो 5.83 5.83 5.83 इतका पर्सेंटेज आपल्याला परतावा मिळालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही खाली लिहू शकता रेट ऑफ रिटर्न 5.83% आहे. पुन्हा एकदा मी दाखवतो, पुन्हा एकदा सांगतो. हा, शांतीलाल यांनी हे सगळं झालंय. गिवन पण माहिती आहे आपल्याला, नंबर ऑफ शेअर्स, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, रेट ऑफ डिव्हिडंड. त्यानंतर सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सम इन्व्हेस्टमेंट काढायचाच या पद्धतीच्या. रेट ऑफ रिटर्न विचारला ना, सम इन्व्हेस्टमेंट काढायचा, डिव्हिडंड काढायचा. अजिबात कोणाला विचारायचं पण नाही. सम इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंडचा फॉर्म्युला लाभांश म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड इंटू फेस व्हॅल्यू, किमती टाका, एकाचा मिळेल, तुम्ही सगळ्या शेअर्सचा काढा, म्हणजे जो डिव्हिडंड येईल त्याने किती नंबर ऑफ शेअर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करा, तुम्हाला टोटल डिव्हिडंड मिळून जाईल. आणि रेट ऑफ रिटर्न सुद्धा सोपा आहे. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी टोटल डिव्हिडंड आपण सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100 आणि याला सॉल्व्ह करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आणि आता आपल्याला जायचंय लास्ट वाल्या क्वेश्चन कडे, लास्ट बट नॉट लिस्ट. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. एकदा समजून सांगतो. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज सेम, दोन कंपनी, एक कंपनी ए आणि एक कंपनी बी आहे. ठीक आहे. एक कंपनी ए आणि एक कंपनी बी आहे, दोघांची फेस व्हॅल्यू सेम आहे पण माहित नाहीये किती आहे. मग आपण इथं अजून केलं की त्याची फेस व्हॅल्यू 100 आहे, मग याचे पण किती असेल 100 असेल. बरोबर. नंतर सांगितले आपल्याला की विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. खाली दिलेल्यापैकी कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल असेल. ज्यावेळी असा क्वेश्चन असतो ना, ज्याचा रेट ऑफ रिटर्न चांगला ती कंपनी जास्त प्रॉफिटेबल. आणि रेट ऑफ रिटर्न आलं म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट आली, डिव्हिडंड आला, हा डिव्हिडंड आलाय का, इथं डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे, डिव्हिडंड आला आणि रेट ऑफ रिटर्न आला. मग जर तुम्हाला कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे हे काढायचं असेल तर दोघांसाठी पण तुम्हाला काय काढावं लागेल, रेट ऑफ रिटर्न काढावं लागेल. मग रेट ऑफ रिटर्न साठी सम इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंड आणि रेट ऑफ रिटर्न. बरोबर आहे. कंपनी ए साठी पण सेम, कंपनी बी साठी सुद्धा सेम. आणि मग त्यावरून रेट ऑफ रिटर्न ज्याचा जास्त ती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे, हे लॉजिक असतं. ठीक आहे. मग फेस व्हॅल्यू दोघांची आपण काय करू, 100 कन्सिडर करू, कारण फेस व्हॅल्यू दिलेली नाहीये. आणि मग आपण याला जसं मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम तसाच करायचा आहे. फक्त दोघांचीही रेट ऑफ रिटर्न काढायचे, ज्याचा रेट ऑफ रिटर्न जास्त ती कंपनी जास्त प्रॉफिटेबल. इतकं सिंपल लॉजिक आहे या ठिकाणी. बरं, मग मी गिवन वगैरे लिहिण्याची गिवन नको लिहित बसायला. आपण डायरेक्ट काय करू, एक एक कंपनी घेऊ, फॉर कंपनी ए म्हणू आणि सगळं कंपनी ए साठी चालून देऊ. बरोबर. मग मी या ठिकाणी लिहितो सोल्युशन. नाही, मला वाटतं गिवन मध्ये ना आपल्याला मांडणी करू आपण, कारण आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावा लागेल की फेस व्हॅल्यू मेन्शन करावा लागेल आपल्याला गिवन मध्ये. एक कंपनी ए साठी डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड, मार्केट व्हॅल्यू. मग मी लिहितो मार्केट व्हॅल्यू फॉर, बरं असं लिहिण्यापेक्षा आहे ना, गिव्हनलाच दोन भागामध्ये डिवाइड करू. फॉर कंपनी ए साठी, फॉर कंपनी ए साठी काय काय, एक मार्केट व्हॅल्यू म्हणजेच MV किती आहे, ₹80. आणि फॉर कंपनी ए साठीच आता काय, डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड म्हणतो मी त्याला, कंपनी ए साठी चाललंय हे रेट ऑफ डिव्हिडंड किती येतो 16%. आता बरेच जण काय करतात माहिती का, हे याच्यावर ठरवतात. आणि ही कंपनी ज्याचा डिव्हिडंड चांगला, तसं नाही, रेट ऑफ रिटर्न पाहायचा, रेट ऑफ रिटर्न काढावा लागेल, ज्याचा रेट ऑफ रिटर्न चांगला त्याची ती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे. ठीक आहे. कंपनी ए साठी आपण काढलं, कंपनी ए साठी मार्केट व्हॅल्यू लिहिली, रेट ऑफ डिव्हिडंड लिहिला. आता कंपनी बी साठी पण सेम आपण ह्या गोष्टी लिहू.
तुम्ही पुढे पण लिहू शकता, खाली लिहू शकता, खाली लिहा, काही फरक पडत नाही. मी आता याला खाली लिहितो, फॉर कंपनी बी म्हणतो, फॉर कंपनी बी. सेम गोष्टी, एक म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू किती चेक करू आपण, हे लिहून घेतो फक्त मी. मार्केट व्हॅल्यू म्हणजे एम व्ही, आणि दुसरी गोष्ट मार्केट व्हॅल्यू आणि काय, रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड, दोन्ही गोष्टी चेक करू आपण. किती डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू 120 आहे. डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू 120. अजून एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की आपल्याला जशी फेस व्हॅल्यू दिलेली नाहीये तसं आपल्याला नंबर ऑफ शेअर्स पण दिलेले नाहीये, बरोबर ना. तर अशा वेळी कन्फ्युजन होतं की काय करायचं सर, नंबर ऑफ शेअर्स पण दिलेले नाही, फेस व्हॅल्यू पण दिलेली नाही, कारण फेस व्हॅल्यू शिवाय तर डिव्हिडंड काढू शकत नाही आणि नंबर ऑफ शेअर्स शिवाय सम इन्व्हेस्टमेंट काढू शकत नाही. इथं आपण ऍझ्युम करणार की आपण एकच शेअर खरेदी करतोय, ए कंपनीचा पण एकच शेअर खरेदी करतोय आणि बी कंपनीचा पण एकच शेअर खरेदी करतोय. तर आपले कॅल्क्युलेशन पण सोपे जातील आपल्याला, आणि दुसरी गोष्ट कॅल्क्युलेशन सोपे जातील आणि जास्त पागोळ लावत बसायची गरज नाही. मग आपण ऍझ्युम करू नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केलेले आहेत, एकच खरेदी केलेला आहे दोन्हींचा, आणि फेस व्हॅल्यू दोघांची जर सेम आहे तर ती आहे 100 रुपीज. ठीक आहे, मग मी इथं लिहितो assume that face value is equal to ₹100, आणि दोघांची जर सेम आहे तर दोघांची पण 100च असेल, आणि नंबर ऑफ शेअर्स म्हणजे n इज इक्वल टू 1, एकच शेअर खरेदी केला असं अज्युम केलंय आम्ही. आता जाऊ आपण आपल्या सोल्युशनला. बघा गिवन मध्ये काय केलेलं एकदा चेक करा. गिवन कंपनी ए साठी मार्केट व्हॅल्यू रेट ऑफ डिव्हिडंड, फॉर कंपनी बी साठी मार्केट व्हॅल्यू रेट ऑफ डिव्हिडंड, आणि दोघांसाठी जर कॉमन काय राहील तर ते म्हणजे फेस व्हॅल्यू आणि नंबर ऑफ शेअर्स. आता आपण जाणार सोल्युशनला, आणि सोल्युशन मध्ये इथं मी लिहितो सोल्युशन, आणि सोल्युशन मध्ये आपण काय करणार, सोडवणार पहिल्यांदा कंपनी ए साठी. पहिल्यांदा कंपनी ए साठी मी इथं लिहितो फॉर कंपनी ए, फॉर कंपनी ए, फॉर कंपनी ए. चला फॉर कंपनी ए साठी काय, तर ए साठी पहिल्यांदा काढणार आपण सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट कशी काढणार, फॉर्म्युला तोच, नंबर ऑफ शेअर्स, शॉर्टकट मध्ये लिहितोय मी, काही गोष्टी तुम्ही लिहायच्या नाही, इनटू मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, नंबर ऑफ शेअर्स किती, एकच आहे, आपण एकच खरेदी केलाय, मात्र मार्केट व्हॅल्यू चेक करावं लागेल मला याचे. ए कंपनीसाठी मार्केट व्हॅल्यू आहे 80 रुपीज आणि रेट ऑफ डिव्हिडंड आहे 60%. 16% 1 किती होता, 80 ना, 80 रुपये, हा, तर 80, तर हा झाला ₹80. ठीक आहे, एकच शेअर खरेदी केला ना 80 रुपयाचा, तर एकच 80 रुपये एवढी गुंतवणूक झाली, सम इन्व्हेस्टमेंट झाली आमची 80 रुपीज. आता डिव्हिडंड काढायचा. डिव्हिडंडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंडचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ डिव्हिडंड इनटू फेस व्हॅल्यू. रेट ऑफ डिव्हिडंड किती आमचा पाहिला होता आता आपण, रेट ऑफ डिव्हिडंड ए कंपनीसाठी 16%. 16% इनटू मार्केट फेस व्हॅल्यू किती मानलेली 100, दोघांची पण सेम घेतली. 16% म्हणजेच काय, 16/100 इंटू किती 100, 100 ला 100 कॅन्सल, राहिले किती 16%. हा, आता टोटल डिव्हिडंड काढायची गरज आहे का, नाही, कारण एकच शेअर परचेस केलाय ना. जास्त शेअर्स परचेस केले असते तर टोटल डिव्हिडंड मिळाला असता आपल्याला. आता डिव्हिडंड पर्सेंटेज नाही बरं का, सॉरी, इथं पर्सेंट नाही, इथं डिव्हिडंड मिळाला 16 रुपीज इतका डिव्हिडंड मिळाला आपल्याला.
₹16 रुपयामध्ये हे. आणि आता आपण खाली काय करणार, रेट ऑफ रिटर्न काढणार कंपनी ए साठी. सी रेट ऑफ रिटर्न फॉर्म्युला काय आहे रेट ऑफ रिटर्नचा माहिती आहे, टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100. व्हॅल्यू पुट करायची याच्यामध्ये. डिव्हिडंड किती आहे 16 रुपीज आणि सम इन्व्हेस्टमेंट किती आहे मला वाटतं 80 रुपये 80 रुपये 80 रुपीज 80 रुपीज आहेत 80 रुपीज आणि इंटू 100 बरोबर आहे. चला याला सॉल्व्ह करू. 0 ला गेले 0, 8 एके 8 आणि 8 दुने 16 आणि 10 दुने 20. याचा रेट ऑफ रिटर्न किती आला 20%. याचा रेट ऑफ रिटर्न किती आला 20%. हे ते लक्षात. बरं आता हा झाला कंपनी ए साठी. मग मी खाली लिहिणार रेट ऑफ रिटर्न फॉर कंपनी ए. रेट ऑफ रिटर्न फॉर कंपनी ए इज 20%. आता आपल्याला कंपनी बी साठी सुद्धा सेम प्रोसेस करायच्या सगळ्या. तर म्हणून मी कंपनी बी साठी लिहिणार, मी खाली लिहिणार फॉर कंपनी बी. आता कंपनी बी साठी सेम सगळं सेम, सोपं आहे, तेच रिपीट आहे, फक्त लेंदी आहे थोडंसं एक्झाम्पल, पण सेम आहे, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. मग याच्यासाठी सुद्धा मी सम इन्व्हेस्टमेंट काढणार कोणासाठी कंपनी बी साठी. मग मी लिहिणार सम इन्व्हेस्टमेंट. मग कंपनी बी साठी सम इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला सुद्धा सेम राहील. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. तर नंबर ऑफ शेअर्स किती एकच आहे, आपण एकच कन्सिडर केलाय. आता याची मार्केट व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल. काहीतरी 120 आहे, 120 च्या आसपास आहे, 120 च्या घरात आहे आणि 20% काहीतरी डिव्हिडंड आहे. हा बघा कंपनी बी साठी रेट ऑफ डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू 120 आहे. लक्षात राहू द्या. बरं तर हा झाला 120 मार्केट व्हॅल्यू. तर हे झाले ₹120 इतकी इन्व्हेस्टमेंट झाली सम इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर बी सम इन्व्हेस्टमेंट झाली 120. आता काढू आपण डिव्हिडंड. डिव्हिडंडचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू रेट ऑफ रिटर्न रेट ऑफ रिटर्न नाही, सॉरी मला लागली झोप आता. रेट ऑफ डिव्हिडंड हा कोणाचा मार्केट व्हॅल्यूचा फेस व्हॅल्यूचा. रेट ऑफ डिव्हिडंड किती होता 20% होता. बरोबर आहे. 20% कोणाचा फेस व्हॅल्यू किती आहे 100च आहे, दोघांची सेम आहे. मग 20% म्हणजे काय 20/100 इंटू काय 100 म्हणजे 100 ला गेला 100 आलं लक्षात. म्हणजे राहिले किती 20 म्हणजे रुपीज किती 20 रुपये. एकच शेअर खरेदी केलाय म्हणून टोटल डिव्हिडंड काढत बसायची गरज नाहीये. बरोबर आहे. मग आता आपण काय करणार डायरेक्ट काढणार काय रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला माहित पाहिजे आतापर्यंत. टोटल डिव्हिडंड मी दोन्ही ठिकाणी डिव्हिडंड लिहिले, तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही टोटल डिव्हिडंड लिहायचं. डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100 आणि फॉर्म्युले लिहायचे. स्टेप्सला मार्क असतात, स्टेप्स चुकवायच्या नाहीत. ठीक आहे. तर डिव्हिडंड किती आहे हे काय 20 रुपये आपण डिव्हिडंड काढलाय 20 रुपीज आणि सम इन्व्हेस्टमेंट आहे 120 आणि इंटू किती 100. चला सोडू याला. 0 ला गेला 0, हा बरोबर 0 ला गेला 0. त्यानंतर हे झाले बेस 12 आणि बेंद आहे 20. त्यानंतर लहान करू अजून याला 10 गुणिले 10 आणि हे भागिले 6
म्हणजे हे झाले बे त्रिक 6 बे पंचे 10 बरोबर आहे. तर 10 पंचे 50 आणि भागिले किती 3. 50 ला 3 ने भागू, जे आन्सर येईल ते आपलं रेट ऑफ रिटर्न असेल. 50 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 3 एके 3, 2 राहिले, शून्य घेतला, 3 एके 3, 2 राहिले, शून्य घेतला, 3 सख 3 सख 18, 2 राहिले, पुन्हा घेतला, शून्य दिला पॉईंट, पुन्हा 3 सख 18, हे झालं 16.6, पुन्हा 2च राहणार, 16.6 म्हणजे थोडक्यात ते 16.666 म्हणजे जवळपास ते 16.7, पण तुम्ही याला लिहू शकता 16.66%. ठीक आहे, याचा रेट ऑफ रिटर्न एवढा आलाय. आणि मागच्याचा किती आला होता, त्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न किती आलेला, एकदा तो चेक करू आपण, मग आपल्याला लक्षात येईल की कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे. याचा रेट ऑफ रिटर्न आला होता पहा, कंपनीचा किती आला होता 20%, आणि या कंपनीचा किती आला 16.66%. म्हणजे आपण याला लिहिणार कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे, ज्याचा रेट ऑफ रिटर्न जास्त, कोणाचा, कंपनीचा. मग मी इथं लिहिणार रेट ऑफ रिटर्न ऑफ company B is 16.66%. आणि म्हणून रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी A, रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी A is more than company B. That's why company A is more profitable. म्हणजे कंपनी एक जास्त प्रॉफिटेबल काय आहे, कारण कंपनी ए चा जो रेट ऑफ रिटर्न आहे तो कंपनी बी पेक्षा जास्त आहे, म्हणून कंपनी ए ही जास्त प्रॉफिटेबल आहे. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट अवघड नव्हता, मोठा होता, आणि प्रॅक्टिस सेट नव्हता मोठा, परंतु हा क्वेश्चन खूप जास्त मोठा होता. तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा हा क्वेश्चन पुन्हा दाखवतो आपण काय 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 सोडवलेलं आहे. आपण खूप लांबचा प्रवास केला या क्वेश्चन साठी. पहिल्यांदा गिवन खूप मोठं होतं, ठीक आहे, गिवन मी थोडं थोडं थांबवतो, तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कंपनी ए साठी रेट ऑफ रिटर्न काढला त्या कंपनीचा, एक कंपनी बी साठी या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढला, आणि हे सगळ्यात शेवटी. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.